90च्या दशकात बॉलिवूडला आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या 31 वर्षीय अभिनेत्याने गळफास घेतला आहे। मित्रांनो, दिल ही दिल में या सिनेमातून अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत अभिनेता कुणाल याने पहिला सिनेमा केला होता। हा चित्रपटही हिट ठरला। यातील ए नाजनी सुनो ना हे गाणे खूप पसंत केले गेले आणि आजही अनेकांच्या ओठावर हे गाणं नकळत येत असते। मात्र कुणालने पहिला सिनेमा करताच आणि करिअर जोमात सुरू असतानाच अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला। कुणालचं लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुली देखील होत्या, परंतु याच दरम्यान कुणाल हा अभिनेत्री लवीना भाटिया हिच्या प्रेमात पडला। त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले। अशातच कुणालच्या बायकोला त्याच्या बाहेरच्या संबंधाबद्दल समजलं व ती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आईवडिलांच्या घरी अहमदनगरला निघून गेली। मात्र यानंतर जराही कोवड्या मुलींचा विचार न करता कुणालने स्वतःला गळफास लावून घेतला। कुणालने जेव्हा हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री लवीना तिथेच होती। त्यामुळे पोलिसांनी लवीनाला बेड्या ठोकल्या। या घटनेने संपूर्ण सिनेविश्वाला मोठा हादरा बसला। कुणालच्या मृत्यूने त्याच्या 2 गोंडस मुलीच्या डोक्यावरील बापाचे छत्र हे अगदी कमी वयात हरपले। त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेता कुणाल याला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।